नमस्कार भक्तांनो. मोक्षदा एकादशी नावाप्रमाणेच मोक्ष मिळवून देणारी एकादशी. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा आणि उपवास केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कळत नकळत आपल्याकडून जी काही पापकृत्य घडले असतील तर त्यापासून सुद्धा आपल्याला मोक्ष मिळतो. जे पापांचा नाश होतो आणि आपल्यास मोक्ष मिळतो अशी ही एकादशी. चला तर भक्तांनो, आज आपण याबाबत माहिती घेऊया. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि या मार्गशीर्षमध्ये म्हणजेच 2023 मध्ये शुक्रवार दिनांक 22 डिसेंबर 2023 या दिवशी मोक्षदा स्मार्त एकादशी आहे. एकादशी ही भगवान विष्णूंची तिथी असून या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात. मोक्षदा एकादशीचे व्रत करून श्रीहरींची पूजा केल्याने व्यक्तीला सौभाग्य प्राप्त होते. तसेच जो भगवान विष्णूंची पूजा करतो मृत्यूनंतर त्याला स्वर्गात स्थान मिळते. या तिथीला भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतेचा उपदेश केला म्हणून मोक्षदा एकादशीच्या दिवशी गीता जयंती सुद्धा साजरी केली जाते. मोक्षदा एकादशी विविध नावांनी ओळखली जाते. वैकुंठ एकादशी, मुक्कोटी एकादशी, मोक्षदा एकादशी, धनुर्मास एकादशी अशी तिची नावे आहेत. नावे अनेक असली तरी एकादशीचे महत्त्व मात्र एकच. पापनाश होऊन मोक्ष मिळवण्यासाठी मोक्षदा एकादशीचा उपवास आणि भगवान श्री विष्णूंची पूजा अर्चा मात्र जरूर करावी. शास्त्रानुसार या एकादशीचे महत्त्व असे आहे की हे व्रत केल्याने सौभाग्य प्राप्त होते. भगवान विष्णूंची पूजा केल्याने मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो अशी धार्मिक मान्यता आहे. ही एकादशी माणसाला जीवन मरणाच्या बंधनातून मुक्त करते म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असेही म्हणतात. चला तर भक्तांनो, आज आपण पाहूया मोक्षदा एकादशीची व्रतकथा. काय आहे ही व्रतकथा? गोकुळ नामक नगरात वैखानस नावाचा राजा राज्य करत होता. त्याच्या राज्यात अनेक विद्वान होते. तो आपल्या प्रजेचे मुलांप्रमाणे संगोपन करत असे. एके रात्री राजाला स्वप्न पडले की त्याचे पिता नरकात गेले आहेत. उठल्यापासून राजा ह्या स्वप्नामुळे फार अस्वस्थ झाला. त्याने ऋषीमुनींसमोर आपले दुःख कथन केले. आपल्या वडिलांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत ही कल्पनाही राजाला सहन होत नव्हती. ऋषींनी राजाला पर्वत ऋषींकडे शंका निरसन करण्यासाठी पाठवले. राजाने पर्वत ऋषींची भेट घेतली. त्यांनी ध्यानस्थ होऊन राजाच्या वडिलांचे प्रारब्ध पाहिले आणि राजाला भाकीत केले. राजा, तू पाहिलेले स्वप्न खरे आहे. तुझ्या वडिलांकडून अजाणतेपणी घडलेल्या कुकर्माचे फलित म्हणून त्यांना नरक यातना भोगाव्या लागत आहेत. तेव्हा राजाने विचारले, गुरुदेव, त्यांच्या यातना कमी व्हाव्यात म्हणून काही उपाय नाही का? तेव्हा गुरुदेवांनी राजाला सांगितले ते मोक्षदा एकादशीचे व्रत. आणि हे मोक्षदा एकादशीचे व्रत राजाने अत्यंत श्रद्धेने केले आणि त्यामुळे त्याच्या वडिलांची कुकर्मातून मुक्तता झाली. त्यांनी स्वप्नात येऊन पुत्राचे आभार मानले. तेव्हापासून राजा दरवेळी हे व्रत श्रद्धेने करू लागला. अशी ही व्रतकथा मोक्षदा एकादशीचे महत्त्व अधोरेखित करते. तर भक्तांनो, ही आहे मोक्षदा एकादशीची कथा. भक्तांनो, मोक्षदा एकादशी हा भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित एक अत्यंत शुभ दिवस आहे. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडव राजकुमार अर्जुनाला भगवद्गीतेचा पवित्र उपदेश केला होता. या मोक्षदा एकादशीला मौना एकादशी म्हणूनही ओळखले जाते आणि या दिवशी भक्त दिवसभर मौन पाळतात. असे मानले जाते की या दिवशी व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात केलेल्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते. काही भक्त निर्जली उपवास करतात. असे मानले जाते की जो नियमितपणे हे व्रत करतो त्याला मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्ती होते. मोक्षदा एकादशीची पूजा आणि उपवास व्रत कसे करावे? तर सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. त्यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाची पूजा करावी.
श्रीकृष्णाला पिवळी फुले, पंचामृत आणि तुळस अर्पण करावी. यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मंत्राचा जप करावा किंवा भगवद्गीतेचे पठण करावे. एखाद्या गरीब गरजूला अन्न, कपडे, विद्या यांचे दान करावे. बरेच भक्त निर्जली उपवास करतात, म्हणजे पाणीसुद्धा घेत नाहीत. परंतु गरज असल्यास आपण पाणी आणि फळे घेऊन हे उपवासाचे व्रत करू शकतो.